नमस्कार, कसे आहात सगळे? तर मुलांची पुस्तकांची साफसफाई करताना मला एक मराठी पुस्तक भेटलं. तर मी ते सहज म्हणजे असं उचकत गेली. मला खूप छान-छान अशा कविता आहे याच्यामध्ये. तर म्हटलं ते मुलांना पण सुट्टी आहे, तर ते आपण एक व्हिडिओ बनवून तो सादर करावा. तर आवडलं तर नक्की सांगा. मुलांना नक्की ऐकवा. खास मुलांसाठी आहे. आणि त्याच्या कवयित्री आहे मृण्मयी लिमया. तर कवितेचं नाव आहे बालांस बोट. दास घासून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, राहावे हसत मुखाने, सत्य भाषण ते करावे. मोबाईल गेम टाळावे, कॉम्प्युटर गेम नसावे, रोज व्यायाम करून या मैदानावर खेळावे. नियमित अभ्यास करावा, कधीही न कंटाळावे, लेखन वाचन करून पाठांतरही तेही करावे. नेहमी पोळी भाजी खावी, चमचमीत ते टाळावे, चौरस आहार घेऊन शरीर सदृढ राखावे. गुरुजनांना मान द्यावा, खूप विद्यार्जन करावे, आईबाबांना मदत करून प्रेमी रोज त्यांना नमावे. तर खूप छान आहे मुलांसाठी. खरंच मुलांनी सगळ्यांनीच हे त्यातलं घेतलं पाहिजे. तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली कविता. मुलांना नक्की ऐकवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.